त्यावेळेला निकम साहेबच तुमच्या बाजूने उभे राहिले. कदाचित जे तुम्ही आता विसरला असाल का त्याची तुम्हाला आठवण त्या ठिकाणी राहिली नाही. त्याच्यामुळे असे सुपारी वादळ हे कितीही ओरडले तरी सर्वांना आता कळून चुकलेलं आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि कदाचित तुमच्यामध्ये हे काही जे अवगुण आहेत त्याच्यामुळेच कदाचित तुम्हाला त्यावेळेला बडवलं गेलं असावं असा आमचा अंदाज त्या ठिकाणी आहे. तात्पर्य आता या सगळ्यामधून एवढंच आहे की देवदत्त निकम हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढा देण्याचं काम करतात. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं की बिबट आंदोलन असेल, कांदा दर प्रश्नाचं आंदोलन असेल, ऊसाच्या FRPचा प्रश्न असेल आणि आता हा दूध भेसळीचा विषय असेल. या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या सगळ्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवण्याचं काम, लढा देण्याचं काम एक शेतकरी पुत्र म्हणून, एक शेतकऱ्यांचा कळवारी म्हणून निकम साहेब त्या ठिकाणी सातत्याने करतायत. आणि मग कुठेतरी ज्या वेळेला योद्धा रणांगणामध्ये पराभूत होत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिगत चारित्र्यहनन करून त्यांची मानहानी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि 100% ठरवून प्लॅनिंग करून त्यांचं बदनामी त्या ठिकाणी केली जाते. परंतु मला आपल्याला एकच सांगायचंय की काल कोणीतरी तज्ज्ञ म्हटले की भेसळीच्या दुधामुळे काय कुठं कॅन्सर होतो का. तर आपल्याकडं आता AI टेक्नॉलॉजी आहे, जेमिनी असेल, ChatGPT असेल. आणि फार नाही त्यांना जर कळत नसेल तर त्यांना गुगल देवाला विचारून पहा की भेसळीच्या दुधामुळे कुठले कुठले आजार त्या ठिकाणी होतात, कॅन्सर होतो का नाही तुम्ही विचारून पहा. त्याच्यामुळं ज्या दूध भेसळीच्या विरोधामध्ये हा लढा उभा केला गेला त्याचा पाठपुरावा केला गेला आणि सातत्यानं दूध भेसळीच्या प्रश्नावर निकम साहेबांनी आवाज उठवला गेला. त्याच्यामुळं त्याच्यामधून त्यांचं लक्ष विचलित करून तो प्रश्न डायव्हर्ट करायचा, बाजूला तो न्यायचा असा विरोधकांचा कुटील डाव त्याच्यामध्ये आहे. आणि आपण कुणीही त्याला बळी न पडता आम्ही शेवटपर्यंत निकम साहेबांच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी सातत्यानं त्यांचा आवाज बनून लढत राहू एवढंच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय. कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की दूध भेसळीचा हा विषय झाल्याच्या नंतर जवळपास पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून दुधाच्या भावामध्ये देखील जवळपास 2 रुपयाची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आणि नजीकच्या काही दिवसामध्ये आमचा अंदाज आहे की आणखीन 2-3 रुपयाची वाढ दुधाच्या भावामध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. कारण दूध भेसळीमुळं जे दूध बंद आता झाले, जे भेसळखोर अडकले गेले, ते दूध जे आता कमी झालं त्याच्यामुळं मागणी पुरवठ्याचं जर गणित पाहिलं तर दुधाचे भाव निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढतील. आणि आपल्या लढ्याला जसं बिबट आंदोलनाला यश आलं, कांदा दर प्रश्नाला यश आलं, ऊसाच्या FRP एकरकमी देण्याच्या प्रश्नाला यश आलं, तसंच यश आपल्या ह्या दूध भेसळीच्या विषयाला निकम साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने येईल एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद. प्रभू वानर कोण आहे नक्की तालुक्याला सांगा. नाव पहिल्यांदा ऐकतोय मी. आता तुम्हीच पत्रकारांनी सर्वांनी त्यांना एवढी प्रसिद्धी देऊन त्यांच्या बातम्या आम्हीच कालपासून ऐकायला लागलोय. त्याच्यामुळे आता मला फार त्यांच्याबद्दल माहिती नाही. नाव घ्यायला का भीती वाटते? काय नाव घ्यायला मी अत्यंत आदरपूर्वक प्रभूजी अशा नावाने त्यांचं प्रभू राम, आम्हाला प्रभू राम माहिती आहे. प्रभाकर बांगर, प्रभाकर बांगर म्हणजे यांच्या शैलीमध्ये प्रभू म्हणले असतील आदर दिला, पण प्रभाकर बांगर आहे. कारण की त्यांच्यात बाईट मध्ये देवदत्त निकम यांना ते आरे तुर्यात बोलतात ही लाची बाईट आमची सुद्धा बी का त्यांच्या विरोधात त्यांनी सन्मानाने बोलले तर आम्ही सन्मानाने बोलणार, जसा बोलल तसाच आम्ही बी बोलणार. आमचं तुम्हाला याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक संदेश वाणीसाहेब पोहोचवायचा आहे की तुम्ही जरी किती संस्कृती सोडून अनादर एखाद्या विषयी केला, एखाद्यावर चिखलफेक केली, एखाद्याची कितीही व्यक्तिगत बदनामी केली, असभ्य भाषेत तुम्ही निकम साहेबांच्या विषयी उल्लेख केला, कोण कोणाच्या पुढचं, कोण कोणाच्या पुढचं, तर निकम साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमची संस्कृती तुम्हाला या निमित्तानं दाखवतोय असा संदेश आपल्या माध्यमातून मला त्यांना त्या ठिकाणी द्यायचा. तुम्ही या मागच्या पत्रकार परिषदेला नव्हता आणि आता पहिल्यांदा इथं प्रकट झालाय की तुम्ही इथून मागच्या पत्रकार परिषदेला का नव्हता. तुम्ही सांगताय का तुम्ही निकम साहेबांच्या निकटवर्ती आहात, मग तुम्ही 100% तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये आहे की आमचे कुठलेही धंदे नाही. मी एक शेतकरी कुटुंबातून येतो. शेतीची कामं चालू आहेत, आमची कोबी चालू आहे, फ्लावर चालू आहे, आता देखील गाडी आमच्या भरतायत. त्याच्यामुळे ते शेतीच्या कामामध्ये व्यस्त आमचं उत्पन्न तेवढंच आम्हाला सांग नाही. बाकीच्यांसारखे काय धंदे आमच्याकडे नाही, आम्ही कोणाकडून सुपारी घेत नाही. त्याच्यामुळे वेगळं आम्हाला काही त्याच्यापासून उत्पन्न नसल्यामुळं व्यक्तिगत शेतीच्या कामाकरता मी त्या ठिकाणी व्यस्त होतो. आणि आज आम्हाला ज्यावेळेला वाटलं की आपल्या नेतृत्वावर, आपल्या पक्ष नेतृत्वावरती चिखलफेक त्या ठिकाणी केली जाते, त्या आरोपांना आपण प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे.
बँकेचं एक स्टेटमेंट केलं का तुम्ही देवदत्त निकम यांच्याकडून पैसे घेतले काय ते बँकेचं स्टेटमेंट बोलले बा बरोबर. नेमकं त्याचा अर्थ काय आणि दुसरं एक दोंडीभाऊ शेठ भाऊ यांच्याकडून काय पेमेंट घेतलं म्हणजे नेमकं तो विश्लेषण काय आहे? कशासाठी दिली? ऐका ना, तो चेक किती रुपयाचा होता हा, आणि किती पैसे कशासाठी? घेतले स्पष्ट सांगा. आणि माझं कशासाठी? म्हणणं असं आहे हा. की प्रभाकर गोपाळ बांगर यांना देवदत्तजी निकम यांच्या बँक खात्यामधून पीडीसीसी बँकेमधून 20 फेब्रुवारी 2024 ला काही रक्कम अदा केली गेली. ती रक्कम माझं म्हणणं असं आहे, मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की आपण पत्रकारपणाने हा प्रश्न त्यांना विचारावा. त्यांनी जर नाही सांगितलं तर मी निश्चितपणानं ऐका ती ना, रक्कम- तुम्ही टाइमपास करताय तुम्ही टाइमपास करताय का? कशासाठी दिली? सॉरी हे बघा, तुम्ही स्टेटमेंट दाखवा ना, स्टेटमेंट आजारी होते का ते काही कसं आहे, आता आपण जनरली पैसे कशासाठी दिले होते? हे पैसे हे त्यांना प्रभाकर बांगर यांना निकम साहेबांच्याकडून गेले. ते त्यांनी आता कशासाठी घेतले, काय घेतले याची खोलवर माहिती मला नाही, परंतु हे पैसे त्यांच्या खात्यावर त्यांना गेले हे त्याचं बँक स्टेटमेंट. मला यासाठी पैसे पाहिजेत, मला अडचण आहे. हे बघा, माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक अडीअडचणी असतात. आपण प्रत्येक वेळेला समजा तुला काय अडचण आहे, तू तुझं कारण सांग हे आपण विचारत बसत नाही. ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहेत, तुला मदतीची गरज आहे, मी मदत करतो या भावनेने. रक्कम किती रक्कम किती रक्कम रक्कम किती? मग ही रक्कम कशासाठी दिली, काय दिली हे विचारलं नाही का? कोणतं? जो विषय आमचा झाला हा हा त्याच्यामध्ये कशासाठी दिली? कशासाठी तुम्ही विचारात निवडणूक होती का? जमीन खरेदी विक्रीचा जो विषय आहे, तो विचारला. 5.5 एकर जमीन त्यांनी घेतली, बरोबर, आणि ती विकली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये किती नाही म्हटलं तर थोडाफार खर्च त्या ठिकाणी होत असतो. दुसरी एक गोष्ट की जमीन वेगवेगळ्या बाजूला त्यांची होती. एक खट्ट 5.5 एकर जमीन त्यांना आपल्या बांधाच्या शेजारी मिळाली. त्यांनी बाकीच्या शेजारच्या जमिनी त्या विकल्या आणि वन स्ट्रोक आपल्या बांधाच्या शेजारी असणारी जमीन त्यांनी खरेदी केली आणि निवडणुकीमध्ये खर्च त्या ठिकाणी झाला असेल हे आपण आता सगळेजण समजू शकतो. ऐका ना, हा झाला रक्कम दिली किती? मेन मुद्द्यावर या. रक्कम दिली किती? दाखवा आम्हाला. रक्कम किती दिली? रक्कम दिली किती? रक्कम दिली किती? करून बघा. साहेब, रक्कम किती दिली? साहेब, तोंडाने सांगा, तोंडाने. तुम्ही सांगा तुमच्या निकम साहेबांनी किती दिले आणि का दिली? यांनी दिली किती? अहो, मी तुम्हाला सांगितलं व्यक्तिगत माणसाच्या जीवनामध्ये अनेक दिली अडचणी किती? असतात. स्टेटमेंट प्रमाणे 20,000 रुपये रक्कम याच्यामधून गेलेली तारीख आहे. काय? तारीख 20 फेब्रुवारी 2024. काय कारणास्तव दिली होती? अहो, व्यक्तिगत आता माणसाची काही अडचणी असतील आता यांनी किती मदत दोन्ही भाऊ बोलले किती दिली? ते त्याच्यामध्ये ते त्यांना परत आली नाही का? ती रक्कम परत नाही आली अजून? नाही मग परत पाहिजेत पैसे? पैसे पाहिजेत का काय? उसने दिले बघा. मदत केलेली. ऐका ना, ते पैसे आता पाहिजेत न पाहिजेत हा भाग वेगळा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. ऐका ना 2 मिनिटं. आपण एक एक जण विचारा. सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, कारण आम्ही खरे आहोत. तुम्ही अजिबात कोणी काळजी करू नका, तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. वाणी साहेब, तुम्ही प्रश्न माझा असा होता की हा. तुम्ही जे त्यांना पैसे दिले ते कुठल्या कारणाला दिले माहित नाही. ओके. तुम्ही म्हणता व्यक्तिगत काय अडचण असेल ठीक आहे. तर ते पैसे तुम्हाला परत रिफंड पाहिजे. मदत किती आम्हाला पाहिजे इश्यू का? इश्यू का करता? सांगतो. त्याचा इश्यू याच्याकरता करतो की ज्या माणसानं आपल्याला मदत केली, ज्या माणसानं आपल्याला काही ना काही प्रमाणात उपकार केले, त्याचा जर आपण वैयक्तिक चारित्र्य हनन करत असू तर त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि ते आम्हाला काढावं लागेल ना. आम्ही अगोदर नाही काढलं कधी हे विषय. मागं कांद्या चाकणला देखील त्यांनी तिथं आकांड तांडव केलं, आम्ही त्याच्यावर बोललो नाही. परंतु आता तुम्ही जर फार व्यक्तिगत पातळीवर जाऊन चिखलफेक करत असाल तर तुमचं देखील सगळं आम्हाला त्या ठिकाणी काढलं पाहिजे ना. या इथून आपण हे सगळं म्हणजे अजून काही आहे शिल्लक? खूप काही गोष्टी आहेत, आता आपण टप्प्याटप्प्याने पण त्यांची कधी मदत मिळाली का? माझ्या माहितीनुसार मागच्या लोकसभेला त्यांनी असाही दावा केला होता आपण असताना. मी त्यांच्या प्रचाराला फिरलो. युतीचा धर्म म्हणून त्यांनी प्रचार केलेला आहे. शेतकरी संघटनेची कसली होती? केलेली तेव्हा त्यांनी देवदत्त निकम यांना त्यांनी मदत केली होती ना. मदत केली. प्रचारात मदत केलेली. आम्ही मान्य त्यांनी करतो. केलेल्या मदतीबद्दल काय 2 शब्द? त्यांनी मदत प्रचार केलेला आहे. आम्ही त्याच्याबद्दल मान्य त्यांच्या करतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद विधानसभेला मदत केली त्यांनी. धन्यवाद. धन्यवाद ना. आम्ही त्यांच्यावर आरोप करीतच नाही ना मग आता हा त्यावेळेस. कलगीतुरा किती दिवस चालणार? आता आम्ही काय बघा, केलं? प्रभाकर बांगरविषयी यांच्याविषयी घेतलेली ही पहिली आणि शेवटची पत्रकार परिषद आहे. कारण त्यांच्यावरती सातत्यानं बोलावं इतके ते काही महत्वपूर्ण नेते नाहीत पण ऐका ना साहेब, आमच्या दृष्टीने. एक माझा प्रश्न आहे सर. त्याच्यामुळं यापुढे त्यांच्याविषयी ही आपली शेवटची पत्रकार परिषद असेल. ते इथून पुढे काही बोलले, कोणावरही बोलले तर त्याला आम्ही किंवा आमच्या पक्षातील कुठलाही पदाधिकारी त्याला उत्तर देण्यास
बांधील नाही किंवा आम्ही ते देणार देखील नाही. कुठेतरी हा दूध भेसळ प्रकरण हा प्रश्न कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय का, काय सांगा? 100% मी माझं मगाशी मत मांडत असताना तेच तुम्हाला सांगितलं की देवदत्तची निकम हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी लढत असताना दूध भेसळीचा जो मुद्दा त्याने उचलून दिला त्याचा जो पाठपुरावा ते करतायत, त्याचा जो फॉलोअप ते घेत आहेत, हे कदाचित समोरच्यांच्या पोटात दुखायला लागलंय की त्यांचं म्हणणं असं की वारंवार पत्रकार परिषद घेतात. का घेऊ नये त्यांनी? शेतकऱ्यांच्या विषयी का लढू नये? मग तुम्हाला त्या लोकांवर ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर तुम्हाला पांघरून घालायचंय का? असा त्याचा अर्थ आहे का? वारंवार देवदत्त निकम दूध भेसळीविषयी पत्रकार परिषदा घेतात आणि तुम्हाला जर त्या एकच लेख कम्प्लीट 1-2 मिनिटं संपवतो तर मग ते जर वारंवार पत्रकार परिषदा घेतात, याचं जर तुमच्या पोटात पत्रकार साहेब दुखत असेल तर तुम्हाला दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर पांघरून घालायचंय का? हा आमचा खरा प्रश्न आहे. पत्रकारांच्या पोटात बरं, दुखत दुसरा नाही. एक विषय असा आहे जो कॉमन प्रश्न नेहमी पत्रकार बांधव विचारतात की देवदत्त निकम हे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा लोकांचा विरोधकांचं म्हणणं आहे की तालुक्याची बदनामी होते. अरे बाबा, आता एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी धाडी टाकल्या, मग तुकाराम मुंडे साहेब या बदनामीला जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे. एफडीए कारवाई करते. मुंडेंवरती तुमचा विश्वास नाही का सर? आमचा विश्वास आहे, पण तुमचा एक मागाशी प्रश्न होता आंबेगाव तालुक्यात बदनामी होते, कशा बाबतीने बदनामी होते याचं तुम्ही जरा उत्तर सांगा बरं. का बदनामी होते? तुम्ही कोणत्या चेहऱ्याने बघता त्या बदनामी का? काय झालंय, तालुक्यामध्ये फक्त आरोपी असंच दाखवलं जातंय. कर्जत त्या ठिकाणचा देखील एक आरोपी अजून फरार आहे, तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार. महाराष्ट्रामध्ये कारवाई चालू आहे. बोललं जातं नाही, आंबेगाव तालुका कोणत्या पद्धतीनं बदनाम होतो याचं तुम्ही मला आहे ना, बदनामी कशी होती आंबेगाव तालुक्याची ती क्लिअर सांगा, मी त्याला उत्तर देतो. नाही, तुम्ही म्हणता आंबेगाव तालुका बदनाम होतो आणि तो विरोधकांचा बी हाच प्रश्न आहे, आंबेगाव तालुका बदनाम का होतो? कारण की मेन सूत्रधार FIR बनली ही आंबेगाव तालुक्याच्या पोलीस स्टेशनला ही बनली, म्हणून हे महाराष्ट्रात, राज्यात, देशात ही आंबेगाव तालुक्याचं नाव गेलं आणि मेन सूत्रधार आंबेगाव तालुक्यातले 5 आहे. त्याच्यामुळे आंबेगाव तालुक्याचं नाव येतंय. आंबेगाव तालुक्यातील जनतेने आणि कोणतं दुधावाला म्हणला का आमची बदनामी होती, आमचं दूध नाही घेते, वारंवार बोललं जात. खरा मूळ प्रश्न दुधाचा आहे. कोणत्या शेतकऱ्याची बाईट घेतली आपण? कोणता शेतकरी तुम्हाला म्हणला, आपला पत्रकार बांधवांना म्हणला का माझं दूध घेती नाही? कारण की शेतकऱ्यांचे दूध उत्पादकांचं कोणतंच काही प्रश्न नाही, त्यांना आनंदाचे दिवस आले. 2017-18 साली 20-25 रुपयाचं दूध आणि त्याच प्रमाणात पाणी विकलं जात होतं 20 रुपयांनी. त्या शेतकऱ्याला पहाटे 4 वाजल्यापासून उठून शेण काढायला लागतं, चारा घालायला लागतं, त्याला धारा काढायला लागतात. मास्टायटिस झालं, गँग्राई सारखे आजार झाले, त्याची गाई जागेवर बसती. ही सुद्धा पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही गोठ्यावर जाऊन मुलाखती दाखवा, मग हे सत्य कळत या दूध भेसळीचं खरं कारण काय आहे. त्यांनी एक असा प्रश्न उपस्थित केला होता, एक ऊस उत्पादकांसाठी मी जेवढा लढा दिला, हे चेअरमन असताना लढा केला असा त्याचा आरोप आहे. मी दिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय भीमाशंकर बद्दल. पण आता हे बोलतात, पण हे शेजारच्या दुसऱ्या कुठल्याही तालुक्यात आंदोलन केल्याचं एखादं उदाहरण दाखवा ऊस असं त्यांचा दावा होता. कोणाचा? मी सांगतो ना. हा, देवदत्त निकम हे माझ्या माहितीप्रमाणे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. हा. त्याच्यामुळं प्रायोरिटी ही नेमकी आपल्या विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी असली पाहिजे. पहिले तालुक्याचे मूळ प्रश्न सोडवायला जर तुम्ही समर्थ नसाल तर तुम्ही बाहेर जाऊन काय लोकांना सांगणार? त्याच्यामुळं कदाचित पहिला आपला विधानसभा मतदारसंघ, आपला तालुका, त्याच्यामधले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यावर निकम साहेबांचा त्या ठिकाणी भर आहे. आणि म्हणून सध्या दुसऱ्या तालुक्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला माझं असं उत्तर आहे. नाही, एकच मिनिट. तुमचा हा प्रश्न उत्तर चांगलं आहे, पण कांद्याच्या बाबत त्यांनी जुन्नरला आळेफाट्याला आंदोलन केलं, खेडलाही केलं. मग आता ती पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे, मग त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे का तालुका आहे? त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा निश्चितपणानं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की काही प्रश्न असे आहेत की जे तालुक्यामधले आपले आहेत, ते प्रश्न तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे. तिथं कांद्याचा प्रश्न आहे, तिथं दुधाचा प्रश्न आहे, त्यावेळेला इतर ठिकाणी देखील आंदोलन केले जातील. आता उद्या पुन्हा नाशिक रेल्वेचा विषय येईल, त्या संदर्भात देखील इतर ठिकाणी देखील आंदोलन त्या ठिकाणी केले जातील. तुमचा प्रश्न तुकाराम मुंडे साहेबांना जाऊन निवेदन दिलंय ना महाराष्ट्राच्या वतीनं. पेक्षा कमी आहे, मग त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा आंबेगाव आहे, मग भीमाशंकर कारखान्यावर आतापर्यंत आंदोलन का झाले नाही? काय मला प्रश्न समजला नाही.
भीमाशंकर कारखाना जो आहे त्याचा उदर जास्त आहे आता पाहिलं गेलं तर विघ्नर साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये. मग त्या दरवाढीसाठी आतापर्यंत आंदोलन निकम साहेबांनी केली. इतर तालुक्यात काय केलं त्यासाठी त्यांची आंबेगाव सुद्धा कार्यक्रम समजा एक दुधाचा प्रश्न हाताळतात निकम साहेब तर म्हणतात आंबेगाव तालुका बदनाम झाला विरोधक. आता जर दुसरे विषय एक लगेच घेतले तर म्हणतील बघा आमच्या तालुक्यात बस यांची अंडी पिल्ली अशी पेरलेली मीडियामधून आता बाद झाला आंबेगाव तालुका बदनाम करायचा. आता विकासाचं बोलायला तुम्ही सत्तेत ते वळसे पाटील साहेब त्यांनी ते करायचे. विरोधकांनी चुकीच्या कामानं हे दाखवण्याचं काम आमचं आहे. बरं आता एकच प्रश्न घेतो नंतर मारतो. आजच्या पत्रावर साहेबांनो आरोप झाले देवदत्त निकम साहेबांनी अटॅक केला होता. तो जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे निकम साहेब आज काय बाहेर गेल्यामुळे आले नाही का नेमकं कारण काय? आणि त्यांच्यावर द्राक्ष एक कमेंट आलेली आहे द्राक्ष जे उत्पादक म्हणून आहेत आणि ते द्राक्ष ही सोन्याची आहे त्याचा उल्लेख मगाशी केला की त्यांनी जो उल्लेख केला की हे द्राक्ष सोन्याची येतात का तर त्याचा मी मगाशी स्पष्टीकरण दिलंय. द्राक्ष सोन्याची जरी येत नसली पण त्या द्राक्षांना भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यामुळे तो विषय त्या ठिकाणी संपला. निकम साहेब नाही. आता सर विषय एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली हे प्रभाकर बांगर यांच्या प्रेसमुळे जे मुद्द्यावरती घेतली होती बरोबर. त्या विषयावरती तुम्हाला आता हा मुद्दा दुसरीकडे झाला तर त्याच मुद्द्यावरती प्रभाकर बांगर हे बोलले होते का देवदत्त निकम हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात का ते तुम्हाला वाटतं का ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात तुम्ही? हे बघा शेवटी जनतेमध्ये काम करत असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या विरोधावली लावून त्या ठिकाणी संबोधत असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता आणि स्वतः शेतकरी असणारा स्वतः शेताच्या बांधावर नाही तर शेतात जाऊन स्वतः काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून या सामान्य जनतेने या तालुक्यातल्या जनतेने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र म्हणूनच त्यांना संबोधन त्या ठिकाणी केलं. देवदत्त प्रभाकर बांगर पण म्हणले आम्ही पण शेतकऱ्याचे पोटचे आहेत. आमचा आक्षेपच नाही त्यांच्यावर पुढचं असणं आणि शेतकरी पुत्र म्हणणं त्याचं कदाचित ती बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं की देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र ही बिरदावली स्वतःच्या नावानं स्वतः त्या ठिकाणी लावतात. तर तो गैरसमज मी आपला त्या ठिकाणी दूर केलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या पुढच्यावर ते कोणच्या पुढच्या करायचा तो उल्लेख त्यांनी अतिशय असभ्य भाषेत केला. त्याचा मी मगाशी तुम्हाला त्याचा देवदत्त निकम तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात. आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूरची पण काही गावं आहेत. शिरूरच्या काही गावांचा गोडगंगा कारखान्यात देखील ऊस जातो. गोडगंगा कारखाना अनेक वर्ष बंद आहे. त्या संदर्भात निकम साहेब कधी ब्र शब्द काढत नाहीत. हे बघा आता सध्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 10 वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आज देखील ते विद्यमान संचालक म्हणून काम त्या ठिकाणी करतायत. आणि मग शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी या तालुक्यामधला या मतदारसंघातला आणि म्हणून सध्या तर म्हणजे हे व्यक्तिगत माझं असं मत आहे की त्यांचं लक्ष त्या तिथं केंद्रित असलं पाहिजे. आणि म्हणून त्या कारखान्याच्या संबंधित जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम शिरूर तालुक्यातली गावं काही आपल्या तालुक्यात आहे मतदारसंघ आहे. 100 मतदारातल्या काही गावांवर अन्याय होतो असं वाटत नाही? 100% तिकडचा जो अन्याय होतोय तिथले जर काही संबंधित शेतकरी जर त्यांनी निकम साहेबांशी संपर्क साधला तर त्यांच्या देखील अडचणी दूर करण्याकरता ते उभे राहतील. गणेश यादव साहेब आज तुम्ही म्हणताय का तुम्ही एकदम निकम साहेबांच्या एकदम निकटवर्ती आज जवळ आहात. त्यांनी कुठं जमीन घेतली कुठं विकली हे सगळं तुमच्याकडे आहे हे आम्हाला माहिती त्यांच्याकडे ही सगळी माहिती तुम्हाला आहे हे आम्ही मान्य करतो. आता आमच्या तालुक्याला असं जाणून घ्यायचंय की निकम साहेबांची वडिलोपार्जित जमीन किती होती 20 वर्षापूर्वी आता त्यांची जमीन किती तेवढी आमच्या तालुक्याला सांगा. आता माझं वय जेमतेम 43-44 वर्षाचं साधारण त्या ठिकाणी आहे. आता आम्ही मान्य करतो द्राक्ष बागायत तरी इन्कम झाली कष्टातून उभी राहिली पण आता किती तेवढी सांगा. कोणते आता ती पूर्ण जमीन किती याची माहिती मी घेतली नाही पण घेऊन तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो. कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे. तुम्हाला अख्ख्या कुटुंबाची पाहिजे का सगळ्या व्यक्ती देवदत्त निकम साहेबांची पाहिजे? वडिलोपार्जित म्हणजे वडिलोपार्जित पूर्ण कुटुंब आलं पूर्ण कुटुंब आलं नाही काही आपली प्रेस प्रभाकर बांगर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची होती. त्याच्या संदर्भात जेवढी माहिती संकलित करण्याची गरज होती तेवढी आपण केलेली आहे. आता त्यांच्या कुटुंबातली जमीन जुनी वडिलोपार्जित किती होती आता किती झाली याची मी माहिती घेतलेली नाही. परंतु तुम्हाला जर त्याची आवश्यकता असेल तर त्यांना विचारून पूर्ण माहिती एवढं डिजिटल युग आहे
तुम्ही नाव टाकलं तर तर 7 बाय प्रत्येकाचे उघड होतात. त्याच्यामध्ये काय वेगळे विचार देवदत्त आहेत? निकम साहेब वारंवार प्रेस घेताय, याचा जे दूध उत्पादन शेतकरी आहे त्यांना त्याचा फायदा होतोय का? नक्की प्रेस घेताय वारंवार, दुधाविषयी बोलताय, तर त्याचा फायदा होतो का? देवदत्तजी निकम हे वारंवार प्रेस घेतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 2 प्रेस त्यांच्या झाल्या दूध भेसळीच्या संदर्भामध्ये, बरोबर. आता त्यांनी दूध भेसळीच्या विषयी वारंवार प्रेस घेणं म्हणजे ते प्रश्नाचा सातत्याने ते पाठपुरावा करतायत. पकडलेले फायदा आरोपी होतोय का शेतकऱ्याला? 100% मी तुम्हाला गेल्या महिनाभरापासून दुधाचा रेट हा जवळजवळ 40, 41, 42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. दूध भेसळीमुळं जे दूध अतिरिक्त येत होतं ते बंद झाल्यामुळं दुधाची मागणी, पुरवठा त्या ठिकाणी कमी झाला आणि निश्चित मग जे चांगलं दूध उत्पादित होणार आहे त्याला 100% भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये देखील आणखी 2 ते 3 रुपये भाव वाढीची अपेक्षा आपल्याला याच्यामध्ये आहे. एक लय महत्वाचा आरोप केलाय निकम साहेबांवर प्रभाकरनी, की एक बाजार समिती सभापती असताना एका शिपायाने गायकवाड नावाची आत्महत्या केली, त्याला जबाबदार हे आहेत आणि मी एका महिलेला घेऊन पोलीस ठाण्यावर जाणार आहे, हा एक आरोप केलाय. दुसरा असं तुम्ही म्हणता हे जे आरोप केले त्यांनी खोटे केले, मग ह्या आरोपाबद्दल तुम्ही न्यायालयात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार का? अशा माणसाचा आता विषय त्याच्यामध्ये असा आहे वळसे पाटील साहेब, की आपण पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी आपल्याला देऊ इच्छितो की बाजार समितीमध्ये कुठल्या कामगारांनी काय आत्महत्या वगैरे केली त्याची माहिती आपण पत्रकार बांधव सगळे पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा रेकॉर्ड आपण तपासा. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर आपण निकम साहेबांशी त्या संदर्भात बोलू शकता. ते तुम्हाला निश्चित जबाबदार आणि सविस्तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतील. दुसरा आपला काय प्रश्न होता? आता स्वतः देवदत्तजी निकम साहेब यांनी पाठीमागच्या प्रेसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की विरोधकांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणं, त्याच्याकरता खर्च वगैरे करणं हे आपल्याला न परवडणार, आपल्या खिशाला न झेपणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा काही प्रश्न कडे तुम्ही मगाशी म्हणजे प्रभाकर बांधव अशा माणसांच्या म्हणजे नक्की कशा म्हणजे काय त्यांना विषय होता? ते म्हणत असतील मी शेतकऱ्यांचा नेता म्हणून संबोधित असतील, त्यांना बोलण्याची जर पद्धत नसेल, आरे तुऱ्यात बोलत असतील, खालच्या पातळीत बोलत असतील तर मग ते शेतकरी नेते नसतील. त्याच्यामुळे मी हे बोललेलं माझं वक्तव्य आहे त्यांच्याबद्दल. चांगल्या प्रश्न झाले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.